जे त्याचं नामचिंतन करतात ते भक्त देवाला आवडतात. अजून देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे असे भक्त सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याला आवडतात. मग देवाला जर आपल्या गळ्यातली तुळशीची माळ आवडत असेल तर आपण गळ्यामध्ये काय घातली पाहिजे? माळ का टाळ? आपण गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे. देवाला जर आवडते ते करा. पण 2 वर्षाच्या म्हणजे पाठीमागच्या 2 वर्षाच्या काळात अशी गंमत झाली, ज्यांच्या होत्या ना अशा बऱ्याच लोकांनी माळा सुद्धा काढून टाकल्या. डॉक्टर म्हटले तुला जगायचं असेल तर खावं लागेल. तो म्हटला देवाच्या कुठं मागं लागायचं, मला जगायचंय. पण त्याला हे कळालं नाही का मला जगवणारा भगवंत आहे. तुम्ही माळ घाला नाहीतर काढा, तुम्हाला जगवणारा वाचवणारा हा भगवंत आहे आणि त्याच्या हातामध्ये सगळं काही आहे. मग भगवान परमात्म्याला जर त्याचं नामचिंतन केलेलं आवडत असेल, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ आवडत असेल, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा जर आवडत असेल तर ती आपण केलं पाहिजे. गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. बरं गळ्यामध्ये तुम्ही सांगा तुळशीची माळ घालायची, गोपी चंदनाचा टिळा लावायचा, आम्ही माळ घालणार, कपाळाला टिळाही लावणार, पण त्याचा फायदा आम्हाला फायदा काय होणार? त्याचंही उदाहरण तुम्हाला पटवून देते, फक्त जरा लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक महाराज प्रवचना करता आले होते. प्रवचन संपलं आणि महाराज त्या प्रवचनामध्ये सांगत होते, बाबांनो गळ्यात तुळशीच्या माळा घाला, हा देह पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही. या जगामध्ये सगळं काही परत परत मिळेल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीर पुनः पुनः. सगळं काही परत परत मिळेल, हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घाला, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावा. पण हे करत असताना जीवन चांगलं जगा आणि कुणाशी वाईट वागू नका. प्रवचन संपलं, एक दुकानदार पळत पळत गेला. म्हटला महाराज मला तुमचं प्रवचन खूप आवडलं, तुम्ही सांगितलं गळ्यामध्ये माळ घाला पण लबाडी करू नका. आता माझा आहे किराणा दुकानाचा धंदा, लबाडी केली नाही तर दुकान चालणार कसं? 2 रुपयाचं आणलं ते 4 रुपयाला जर दिलं नाही तर दुकान चालणार कसं? नको म्हटले माळ घालू, मग कमीत कमी कपाळाला गंध तरी लाव. त्याने सांगितलं महाराज पहाटे 4 वाजल्यापासून गावात एकच दुकान आहे, एवढी गर्दी, गंध लावायला सुद्धा वेळ मिळत नाही. म्हटले नाही वेळ मिळत ना, मग असं कर म्हटले, एखाद्या वारकऱ्याचा गंध तरी बघत जा. त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे आपल्या शेजारी म्हटलं एक कुंभार राहतो, माळकरी आहे, गंध लावतो. ठीक आहे म्हटले, उठलं का त्याचा गंध बघत जाईल. त्या दुकानदाराचा रोजचा नित्याने उठला का पहिला तो शेजारच्या घरात जायचा आणि त्या दुकानदाराचा माळ आणि गंध बघायचा. आता एक दिवस काय झालं, ते कुंभार दादा माती आणण्याच्या निमित्ताने शेतामध्ये गेले. हा सकाळी सकाळी उठला, स्नान केलं, कुंभाराच्या घरामध्ये गेला. बघतो तर काही कुंभार घरात नव्हता. विचारला मावशी काका, म्हटले शेतावर गेले. आता रोजचा नित्यनेम होता, गंध बघितल्याशिवाय कामाला सुरुवात करत नव्हता. मग तोही त्याच्या पाठीमागे शेतावर गेला. ती कुंभार दादा शेतामध्ये माती खणत होते आणि माती खणता खणता त्या दिवशी गंमत अशी, नेमके कुंभाराला एक धनाचा हंडा सापडला होता. त्या मुलांना जर गप्प करा, कुणाचे उचला बरं पार्सल. हा काय, त्या कुंभाराला नेमका धनाचा हंडा सापडला. त्याला धनाचा हंडा मिळायची वेळ आणि या दुकानदाराची जायची वेळ एकच झाली. आता कुंभार दादा माती खणताय, दुकानदार पळत पळत गेला. पळत पळत जाऊन त्यानं काय केलं, त्या दुकानदाराचा असा खाली वाकून गंध बघितला, माळ बघितली आणि त्याला आनंद वाटला आणि तो पळत सुटला. पाहिला त्यानं काय बघितला होता, गंध. आता हा पाहिला पळत सुटला आणि त्या कुंभाराला वाटलं नक्कीच यानं माझा धनाचा हंडा बघितला, गावात जाऊन हा बोंब मारणार आणि ते धन सगळं सरकार जमा होणार, त्यापेक्षा याला अर्ध दिलेलं बरं. तो त्याच्या पाठीमागे पळत सुटला. तो म्हणायचा पाहिला, हा म्हणायचा आपण दोघं वाटून घेऊ. तो म्हणायचा पाहिला, हा म्हणायचा आपण दोघं जण वाटून घेऊ. तो पळत पळत त्याच्या दुकानापर्यंत गेला आणि तो दुकानदार पुन्हा त्या कुंभाराला म्हणतो दादा पाहिला. तो म्हटला आपण दोघं वाटून घेऊ. कुंभार तो दुकानदार म्हटला काय वाटून घेऊ? कुंभार म्हटला कसं आहे ना, मगाशी शेतामध्ये माती खणता खणता मला जो काही धनाचा हंडा सापडला,
आपल्या दोघांनाच माहितीये, तिसऱ्या माणसाला काही माहित नाही. त्याच्यामुळे गावात बोंब करू नको, आपण दोघं अर्धा अर्धा वाटून घेऊ. आता दृष्टांत संपला. याच्यातून एकच मला सांगायचंय, त्यानं नुसता गंध बघितला, त्याची माळ बघितली तर त्याला अर्धा धनाचा अंडा सापडला, अर्धा धनाचा अंडा मिळाला. मग आपण जर गळ्यात तुळशीची माळ घातली आणि कपाळाला गंध जर लावला तर काय होईल? सगळा धनाचा हंडा तुम्हालाच. हा फायदा आहे तुळशी माळ गळा, गोपी चंदना टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणून संत महात्मे तुम्हाला मला पुन्हा पुन्हा विनंती करून सांगतायत की बाबांनो, तुम्ही देवाचं चिंतन करा. माझ्या तुकोबरांनी देवाचं चिंतन केलं, आवडीनं चिंतन केलं. परिणाम तुकोबरांच्या हातामध्ये काळ होता. तुकोबरांना बघितलं की यमाची अवस्था काय व्हायची? काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम तसे, तुकया घरी राम तसे, तुकया घरी राम तसे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम तसे, तुकया घरी राम तसे, तुकया घरी राम तसे. काळा तुकोबरायांना बघितलं की यमाची अवस्था काय व्हायची हो? तुकोबरायांना बघितलं की यम राजा तुकोबरायांना सलाम करायचा. तुकोबरायांच्या घरी गेला तर पडलेली काम सुद्धा यमराजा करायचा. तुकया घरी रामत असे. हा अधिकार माझ्या तुकोबरायांनी प्राप्त केला. कशामुळे? आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने नामचिंतन केल्यामुळे हा अधिकार माझ्या संत महात्म्यांनी सुद्धा प्राप्त केला. संत महात्मे म्हणतात, जो आला त्याला प्रत्येकाला जायचंय. अजूनपर्यंत आला आणि गेला नाही असं आपण कधी ऐकलंय का? जो आला त्याला जायचंय. मरणाची परंपरा ही अखंडित आहे, अबाधित आहे. एका गावात एक मनुष्य त्याने विचार केला की अरे, रात्रंदिवस कितीही संसार केला, कितीही प्रपंच केला, हातामध्ये काय पैसा राहत नाही. त्यापेक्षा म्हटला जातो आणि एखाद्या ठिकाणी जीवच देतो. बरं, जीवही असा द्यायचा म्हटला एका फटक्यात माणसाचा जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की अरे, आपल्या गावाच्या जवळून ट्रेन जाते, ट्रेन आली, तिच्या खाली जीव दिला की म्हटला माणसाचा जीव जाणार. तो मनुष्य संसाराला फार कंटाळला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने तो ट्रेन खाली जीव द्यायला चालला. आता ट्रेन खाली जीव द्यायला चालला, पण जाताना बरोबर तो जेवणाचा डब्बा घेऊन गेला. चालला कुठे? जीव द्यायला. जाताना बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला आणि रुळाच्या मध्ये जाऊन बसला. एक जण म्हटला, अरे बाबा, असा रुळाच्या मध्ये का बसलास? ट्रेन आली, अंगावरून गेली तर मरशील ना. म्हटला, अरे बाबा, मी मरायलाच आलोय. तू म्हटला, काय रे, तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला? तो म्हटला, साहेब, चुकून जर ट्रेन लेट आली तर परत जेवायला. आलाय कुठे? मरायला. तो मरायला आला तरी सुद्धा पोटाची चिंता करतो. इतका आपण आपल्या देहावर, आपल्या जीवावर प्रेम करतो. पण आमच्या संतांनी मरणाचं काय केलं? मरण माझे मरुनी गेले, वो गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, वो गेले, मरण माझे मरुनी 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 गेले, वो गेले, मरण माझे
संत महात्मे म्हणतात आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्यांनी बघितलं, तो आनंदाचा सोहळा आम्ही काय वर्णन करू. संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं. लाख मोलाचा नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलाय, पण प्रत्येक अवयवाचा वापर कसा करायचा हे सुद्धा भगवंताने आपल्याला सांगितलंय. देवानं हात दिलेत ना, हाताने काय करा. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. हाताने माणसाने आनंदाच्या समय गुढी उभारली पाहिजे. पायानं पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. डोळ्याने काय पहा, डोळे तुम्ही घारे, सुख पहा विठोबाचे मुख. तोंडाने हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कानानं काय करा, कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. पण आजही काही काही लोकांचं असं आहे, देवाचं नाव ऐकायला आलं की कानामध्ये बोट घालतात. तुमच्या गावात सप्ताह होतो ना, मग सप्त्याच्या वेळेला पहाटे मंदिरात काकडा होतो. मग आजूबाजूला ज्यांची घरे सगळीच नाही बरं का, काही काही लोक नास्तिक असतात आजूबाजूचे. पहाटे 4 वाजता मंदिरामध्ये काकड्याला सुरुवात झाली, ते काही काही लोक म्हणतात आता आले आमच्या झोपा मोडायला. झोपा मोडत नाही, तो काकडा तुमच्या कानावर पडतो हे तुमचं भाग्य समजा. कारण देवाचं चिंतन कानावर पडायला सुद्धा भाग्य असावं लागतं. मग ते लोक काय करतात, झोपमोड होते ना, मग कानामध्ये पॅक असे बोट घालतात. मग देव म्हणतो तुला माझं नावच ऐकायचं नाही ना, मग कायमचाच बैरा हो. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. ज्यानं कधी कीर्तन ऐकलेलं नाही, कधी भजन ऐकलं नाही, परिणाम माणूस बैरा होतो. आणि एकदा का माणूस बैरा झाला, हा त्याला काय सांगतो, तू त्याला काय सांगतोय, कुणाचंच कुणाला बैरांना काही कळत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते, कान असतील तर लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक मेंढपाळ राहत होता. मेंढ्या चारण्याकरता तो आपल्या शेतावर गेला. दुपारचे 12 वाजले होते. मेंढ्या चारण्याकरता सोडून दिल्या आणि एका झाडाखाली तो आरामाला बसला. 2-3 तासाने उठून इकडे तिकडे बघितलं, मेंढ्या काही दिसत नाही. बरं कुणाला विचारावं अशी परिस्थिती सुद्धा नव्हती. बऱ्याच अंतरावर चालत गेला आणि त्याला जंगलात एक शेतकरी भेटला. तो म्हटला बरं झालं, या शेतकऱ्यानं माझ्या मेंढ्या नक्की बघितल्या असतील. तो त्या शेतकऱ्याच्या जवळ गेला, सांगितलं शेतकरी दादा माझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या का, असा हात करून विचारला. आता तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा विचारतोय या शेतात लावलंय काय. तो म्हटला या शेतात ना सगळे कांदे लावलेत. त्याला वाटलं हा सांगतो का तुझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या. आता हाताच्या संकेतानुसार पुढे गेल्यानंतर त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या. त्याला आनंद वाटला की अरे त्या शेतकऱ्याने आपल्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या, त्याच्या आपल्यावर किती उपकार झाले. आपण जास्त नाही, पण त्या 25 मेंढ्यामध्ये एक असं पाय मोडलेलं मेंढू होतं आणि त्याला ते बगलीत घेऊनच फिरावं लागायचं. मग त्याने विचार केला याला बगलीमध्ये घेऊन फिरवण्यापेक्षा त्या शेतकऱ्याच्या आपल्यावर उपकार झालेत, म्हटलं असं करू हे मोडकं मेंढू त्यालाच देऊन टाकू, सांभाळायचं ताण जाईल आणि त्याच्या उपकारातून उतराई होईल म्हटलं. म्हणून त्याने ते असं पाय मोडलेले मेंढू आपल्या बगलीमध्ये घातलं. त्या शेतकऱ्याकडे आला आणि शेतकऱ्याला म्हणतो शेतकरी दादा, आता ज्या शेतकऱ्याकडे आला होता ना ते मेंढ्या विचारायला किंवा त्याला मेंढी द्यायला आला होता ना, तो शेतकरी होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष. लक्षात आलं का तुमच्या? मेंढपाळ कसा होता, बहिरा होता आणि शेतकरी सुद्धा होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष. आता यानं काय केलं, ते मेंढरू घेतलं, त्या शेतकऱ्याकडे आला आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो शेतकरी दादा अरे तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढरू बक्षीस म्हणून घे. आता तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा सांगतो का तू माझ्या मेंढ्याचा पाय मोडला. तो म्हणतो अरे बाबा, अरे मी तुझ्या मेंढ्याच पाहिला नाही तर मी तुझ्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. आणि हा याला काय सांगतो तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढरू बक्षीस म्हणून घे. 2 तास झाले, 3 तास झाले, दोघांचं भांडण काही मिटत नाही. भांडण मिटत नाही ना, म्हणे चला गावच्या पाटलाकडे. दोनही बहिरे गावच्या पाटलाकडे गेले. आता ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले तो गावचा पाटील होता बहिरम सोसायटीचा चेअरमन, म्हणजे तोही बहिरा होता. गंमत अशी
पाटलाचं आणि त्याच्या बायकोचं भांडण होऊन पाटलाने त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. पाटलाची बायको घराच्या बाहेर गेली आणि तेवढ्यात ते दोन बहिरे घरात गेले. एक जण म्हटलं, पाटील साहेब, याने माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मी याला हे मोडकं मेंढरू बक्षीस देण्यासाठी आलो. दुसरा म्हटला, पाटील साहेब, अहो मी याच्या मेंढ्याच पाहिला नाही तरी मी याच्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. पाटील म्हटला, तुम्ही दोघांनी मला कितीही जरी सांगितलं ना, पण मी काय माझ्या बायकोला घरात घेणार. दृष्टांत संपला. भगवान परमात्म्याने कान दिले ना, या कानाचा जर चांगल्या पद्धतीने वापर केला, या इंद्रियाचा जर चांगल्या पद्धतीने वापर केला, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, तासे जीवा पण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, तासे जीवा पण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तुळसी नारायण, तासे जीवा पण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तुळसी नारायण, तासे जीवा पण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, सगळे इंद्रिय दिले. कशाला दिले? जेणे तू जोडसी नारायण. नारायणाला भगवंताला जोडण्याकरता दिलेत. मग भगवंताला जोडून काय करायचंय तर आवडीने भावे हरिनाम घेसी. माझे एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला देवाचं चिंतनच करायचंय ना, वरवर करू नका. कीर्तनकार म्हणतात, बाबा न टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण तरी सुद्धा आपण विठ्ठलाचं नाव काय घेत, बाया खुशाल नाही म्हणतात. आपण विठ्ठलाचं नाव घेत नाही, पण घेतलं पाहिजे. कीर्तनकार बघतायत, कीर्तनकार म्हणतात म्हणून वरवर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही. देवाचं चिंतन करायचंय ना, कसं करा तर माझे एकनाथ महाराज अभंगाच्या आवडीने भावे हरी नाम घेसी, 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 आवडीने भावे हरी नाम घेसी,
आवडीने भावे हरिनाम घेसी. एकनाथ महाराज चिंतन करायचे, वरवर करू नका, आवडीनं करा. तुम्ही सांगाल आवडीने चिंतन करायचं म्हणजे कसं करायचं? जीवनामध्ये आवड, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशाची ना कशाची तरी आवड असते. कुणाला जेवणाची आवड, कुणाला भाषणाची आवड, नाही का, कीर्तनात बसल्यानंतर कुणाला गायनाची आवड असते, कुणाला वक्तृत्वाची असते, नाही का. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. मग आवड म्हणजे काय बघा, एखाद्या माणसाला एखादी भाजी जर खूप आवडत असेल आणि त्या दिवशी त्याच्या आवडीची भाजी जर केली, तो म्हणतो अरे वा. पुरुषांकरता सांगते बरं, ऐका. तो म्हणतो अरे वा, आज माझ्या आवडीची भाजी केली. आवडीची भाजी केली म्हटल्यानंतर त्या दिवशी तो काय करतो, एक भाकर खाण्याऐवजी अर्धीच भाकर खातो. खातो की नाही? नाही. मग किती खाता? आवडली म्हणून. एकच्या ऐवजी दोन. तरी का? आवडली म्हणून आपण पुन्हा पुन्हा घेतो. आपण म्हणतो भाजी खूप छान झाली, अजून थोडी द्या, अजून थोडी द्या. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. आणि गोड लागली म्हणून डबल खातो. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. तशी भगवत चिंतनाची सुद्धा आपल्याला काय लागली पाहिजे? आवड लागली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे भावे. चिंतन करायचे भावाने करा. भगवान परमात्म्या करता मनातला भाव हा फार महत्वाचा आहे. महिलांकरता सांगते, ज्या वेळेला स्त्रिया स्वयंपाक करत असताना, स्वयंपाक करत असताना तुमच्या मनात जो भाव असतो, जे विचार असतात ना, ते विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात आणि खाणाऱ्याची बुद्धी सुद्धा तशीच बनत असते. बघा, एखाद्या बाईने जर एखाद्या दिवशी घरामध्ये कोणाशी जर भांडण झाली, त्या दिवशी स्वयंपाक करताना तिची गंमत बघा. तांब्या आपटते, मिरच्या आपटते, कोथिंबीर आपटते, सगळं आपटून आपटून भाजी करते. त्या दिवशी तुम्ही एक नाही 2 खोबऱ्याच्या वाट्या घाला, ती भाजी चांगली लागत नाही. आणि खाणारा माणूस सुद्धा लगेच भांडायला सुरुवात करतो. पण तीच भाजी तुम्ही प्रेमानं करा. माझ्या नवऱ्याला आवडते, माझ्या मुलाला आवडते, नका तिच्या शेंगदाणे खोबरं काहीच नका घालू, नुसते मीठ मिरची मसाला घालून जरी भाजी केली ना, ती भाजी चांगलीच लागते. याला कारण का? ती भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये प्रेमाचा भाव होता, तर ती भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये भांडणाचा भाव होता. आणि नसेल जर महिला मंडळ माझ्यावर विश्वास, तर घरी जा, नवऱ्याशी चांगली भांडण करा, मग भाजी करून बघा, सांगा कशी लागते ती. काय? मनातला भाव हा भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे. म्हणून आवडीनं भावानं चिंतन करा. आता तिसरी गोष्ट म्हणजे काय, काही काही लोक देवाचं चिंतन करतात, पण कसं? त्याला म्हणतात भयाने किंवा भीतीने. तुम्ही सांगाल ते कसं? एक उदाहरण सांगते, लक्षपूर्वक ऐका. एका बापाने आपल्या मुलाला सांगितलं, बाळा, आपल्या गावामध्ये एंट्री करताना गावाच्या वेशीवर एक मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर रात्री 12च्या नंतर ते निघतं. लक्षात आलं का तुमच्या? ते म्हणजे काय? थोडं बोलले तर बरं होईल. महिला मंडळ, रात्री 12च्या नंतर झाडावर काय निघतं? म्हणजे आपल्या भाषेत भूत. तुमच्याकडे निघतं का? नाही ना. त्याला थोडं शांत करा मावशी. रात्री 12च्या नंतर म्हणे झाडावर ते निघतं. त्या मुलाच्या डोक्यामध्ये तेवढाच विचार बसला. दिवसा रात्री कधीही तो त्या झाडाजवळ गेला की त्याच्या लक्षामध्ये यायचं का, या झाडावर रात्री 12च्या नंतर ते निघतं म्हणजे भूत निघतं. एक दिवस योगायोग असा त्याला यायला उशीर झाला. रात्रीचे 11:30 पावणे 12 वाजले होते आणि त्याच्या लक्षामध्ये आलं, काही करून गावात जायचे. जायलाही एकच रस्ता होता. आज 100% म्हटलं त्या झाडाखालून मला जायचंय. पावणे 12 वाजले होते आणि बरोबर म्हटला 12 वाजता त्या भूताची माझी भेट होणार. तो मुलगा इतका घाबरला का ते भूत पक्क त्याच्या असं मनामध्ये बसलं का आज 100% भूताची माझी भेट होणार. तो मुलगा घाबरला होता. जसं जसं झाड जवळ येत होतं तशी तशी मनामध्ये भीती वाढत चालली होती आणि तो मुलगा त्या झाडाच्या जवळ गेला. बरोबर 12 वाजले आणि झाडाच्या फांद्या जोर जोरात हलायला लागल्या. पण गंमत अशी, त्या झाडावर त्या दिवशी नेमकं एक माकड आलं होतं. माणूस यायची चाहू लागली म्हणून त्याने या फांदीवरून त्या फांदीवर जे उड्या मारायला सुरुवात केली. पण याच्या लक्षामध्ये काय आलं, त्या झाडावर काय आहे? भूत आहे म्हटला. इतका घाबरला. मग घाबरल्यानंतर माणूस धावा कुणाचा करतो? आई बापाचा का देवाचा? देवाचा. त्यानं कधी काळी माझं कीर्तन ऐकलं होतं. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, एखाद्या ठिकाणी तुम्हाला भूत आहे असं जर वाटलं, त्याला घाबरून जायचं नाही. त्याच्याकरता मंत्र सांगितलाय, हरी उच्चारणी मंत्र हा हरी
हरी उच्चारणी मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भेने. त्यानं कधी काळी माझं कीर्तन ऐकलं होतं, ज्ञानोबरायांनी सांगितलंय. एखाद्या ठिकाणी भूत आहे असं वाटलं तर त्याला घाबरून जायचं नाही, हरी हरी म्हणायचं. मग त्या मुलाला भूताची भीती वाटल्यानंतर त्यानं हरी 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 जे हरी म्हणायला सुरुवात केली. हरी कुठपर्यंत? घरी येईपर्यंत. घरी आला त्याचा हरी संपला. आता मला सांगा, भूताची भीती वाटल्यानंतर त्या मुलानं जे काही हरीचं चिंतन केलं ते आवडीनं केलं, प्रेमानं केलं का भावाने केलं का भीतीने केलं? कशाने केलं? भीतीने केलं. याला म्हणतात भयाने किंवा भीतीने नामचिंतन करणं. पण एकनाथ महाराज म्हणतात भयाने भीतीने नामचिंतन करण्यापेक्षा काय करा, आवडीने भावे हरिनाम घेसी. थोडस पुढचं सांगते. माझे एकनाथ महाराज असं म्हणतात की काही लोकांचा या जगामध्ये बघा, करणे ती ह्याची करा, नरका घोरा का जाता, शुद्ध पुण्य त्याची एक जयामध्ये नारायण. आजही काही काही लोकांचा करणी नावाच्या गोष्टीवर विश्वास आहे. तुमच्याकडे आहे का तो करणी प्रकार? तुम्हाला नसेल माहिती बाबा, महिलांना माहिती असेल. आहे का तुमच्याकडे करणी? महिला मंडळ काहीतरी बोला ना. आहे ना? आहे. म्हणजे ते काय होतं, एखाद्या बाईला जर ताप यायला सुरुवात झाली, कधी कधी तिला टायफॉइड मलेरियाचा संध्याकाळी ताप येतो. मग तिच्या मनात गैरसमज होती, ती डॉक्टरला म्हणते मला संध्याकाळ झाली का ताप येतो, दिवसभर मला काहीही होत नाही. मग एखादी बाई म्हणते भक्ताकडे जा, तुला नक्की काहीतरी झाले. ती भक्ताकडे जाते आणि ते भगत पहिला पॉइंट असा सांगतात की माणसाला जिंकून घेतात. ते भगत म्हणतात बाई, तुमच्या गल्लीमध्ये एक पांढऱ्या केसांची चष्म्यावाली बाई राहते आणि तिनं तुम्हाला करणी केली. आता गाव तिथं वयस्कर बायका असणारच ना, पांढऱ्या केसांच्या चष्म्यावाल्या. वय झालं की चष्माही लागतो आणि केसही पांढरे होतात. मग तिच्या लक्षामध्ये येतं की आमच्या गल्लीमध्ये ती पांढऱ्या केसांची चष्म्यावाली राहते. मग तिची लगेच शंका तिच्यावर. ती लगेच शेजारणीला म्हणते बाई, तिला बघितलं की तिला बघत जाऊ नको, तिच्याशी बोलू नको, तिला बघितला की ताप येतो. मग तिनंही तिला बघितलं की तिलाही ताप येतो. असं करता करता त्या बाईची बातमी गावभर पसरते आणि तिचा लोक प्रचार करतात का तिला करणी येते. माझी एकनाथ महाराज म्हणतात अरे याच्यावर त्याच्यावर विश्वास ठेवायचाच नाही. बघा, एखाद्या बाईला करणी जर येत असती आणि तिनं आपल्या संसाराचा नाश जर केला असता, तुम्हाला खरं सांगू, हे वाक्य जरा लक्षपूर्वक ऐका. एखाद्या बाईला असा काही चमत्कार जर करता येत नसता तर भारताला सीमेवर हे नाही का, जे काही जवान आहेत, जे काही फौजी आहेत, ते सीमेवर उभी करण्याची गरजच पडली नसती हो. अशा 9-10 बायका त्यानं करणीवाल्या नेल्या असत्या आणि त्यांनी म्हटलं असं पाकिस्तानचा नाश हो, लगेच नाश झाला असता. कुठं चाललोय आपण? महाराज म्हणतात याच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला करायचंय ना, काय करा, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापा साधन हरीचे, करा रे बापा साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापा साधन हरीचे, करा रे बापा साधन हरीचे. धनी करणीचे करू नका, करू नका, हरी मुखीला हरपली चिंता, हरी मुखीला हरपली चिंता. धनी करणीचे, धनी करणीचे, करू नका, करू नका, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता. एकनाथ महाराज म्हणतात करा रे बापानो साधन हरीचे. करायचे काय करा, झनी करणीचे करू नका. करायचं असेल तर करणीवर विश्वास ठेवू नका, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. साधन करायचे हरीचं करण. बरं का, एखाद्या माणसाला मला भूताने पछाडलं, मला भूताने झपाटलं असं तुम्हाला वाटलंच
तर एकनाथ महाराज म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता. आणि माझे ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात एखाद्या माणसाला भूत आहे असं वाटलं नाही का, मला भूताने काहीतरी केलंय असं जर वाटलं तर ज्याला भूत बाधा झाली त्याला खाली बसवून त्याला सांग बाबा इकडे तिकडे जाण्यापेक्षा इथे बस आणि हरी हरी म्हण. तुम्ही हरीचा चिंतन केलं ना भूत चालत नाही. पळे भूत बाधा भेने तेथे भूत पळत सुटतात. ही ताकद आहे हरिनामाची. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की जीवनामध्ये कितीही जरी दुःख आलं ना तरी कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. अभंगाचे दुसरे चरण. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, 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 नको खेद कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. एकनाथ महाराज म्हणतात कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. लक्ष्मीचा पती भगवान परमात्मा तुमचं माझं प्रत्येकाचं दुःख मानून घ्यायला तयार आहे. पण आताच्या काळामध्ये लोकांची गंमत अशी झाली, खरं सांगू, लोकांना आज देव नको, फक्त देवाची बायको पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? देव नको, देवाची बायको पाहिजे. देवाची बायको म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे आपल्या भाषेत पैसा. लोक उठलं सुटलं का तिच्याच पाठीमागे पळतात. अरे त्याची बायको आहे ती, आपल्याला मिळेल का? आणि तुम्हाला जर तिला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला त्याकरता गोड गोड असं देवाचं नामचिंतन करावे लागेल, त्याच्याशी जवळीक साधावी लागेल. ती त्याची बायको आहे, तो ठरवतोय माझ्या बायकोला कुणाच्या घरी पाठवायचंय, तो आज्ञा देतोय जा माझ्या त्या भक्ताकडे जा आणि त्याला भरभरून देऊन ये. पती लक्ष्मीचा जाणत असे. आपण अजिबात कशाची चिंता करायची नाही, आपण फक्त त्याचं चिंतन करायचंय. चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचं चिंतन करून तुम्हाला मला प्रत्येकाला त्याच्या नामचिंतनामध्ये मग्न होऊन जायचंय. आजही लोक देवाच्या चिंतनात मग्न न होता लोक वेगळ्याच धुंदीमध्ये असतात. कोण व्यसन करण्यामध्ये लोक आपलं आयुष्य खर्च करतायत. पण तुम्ही आयुष्यभर जर व्यसनच करत राहिला तर शेवटी तुमच्या हातामध्ये जीवनामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काहीच उरत नाही. तुम्हाला खरं सांगू, एका गावात एक मनुष्य रोज रात्रंदिवस दारू प्यायचा, बायको मुलांकडे लक्ष नाही. शेवटी त्याची बायको त्याच्या आई बापाकडे गेली, सांगितलं की आई बाबा काय बघून दिला जावई,
माझ्याकडे लक्ष देत नाही, मुलाबाळाकडे लक्ष देत नाही. बाबा संसार प्रपंच करायचा तरी कसा? बाबांनी सांगितलं, बाई लग्न झाले तुझं, मुलं बाळीत झालेत तुला, आणि जसं असेल तसं आता तुला स्वीकारावं लागेल. हवं तर मी तुला उदरनिर्वाह करता. तुमच्याकडे बकरी म्हणतात का शेळी म्हणतात? दोन्ही म्हणतात ना? बर. मग त्यानं आपल्या मुली करता ती शेळी दिली आणि ती घरी घेऊन आली. नवऱ्यानं बघितली, बायकोला म्हणतो, खाणारा पिणारा होता, बायकोला म्हणतो, काय ग एवढी मोठी शेळी आणली, देते का पार्टीला? ती म्हटली, हा माझ्या बापाच्या घरून आली, तुम्हाला पार्टीला नाही. बघा आपली बायको नवऱ्याचं काही असल्यानं पटकन काढून देते, पण बापाच्या घरचं देत नाही, रुबाब दाखवते, म्हणते माझ्या बापाच्या घरून आणले, तुम्हाला भेटणार नाही. आता तिला माहितीये माझा नवरा खातो पितो म्हणजे एक दिवस माझी शेळी चोरीला जाणार. मग ती काय करायची? शेळी बांधताना शेळी अशी बांधायची का ज्या रूम मध्ये झोपायची त्या रूमच्या खिडकीतून रात्रभर शेळी तिला दिसली पाहिजे. रात्रभर अधून मधून ती फक्त शेळीलाच बघायची, कारण तिला माहितीये माझा नवरा खातो म्हणजे चोरीला जाणार. त्यानं ठरवलं, प्रेमानं मागितली बायको, शेळी देत नाही. म्हटलं अमावस्येची रात्र शोधून म्हटला बायकोला अंधारात ठेवायचं, अंधाराचा फायदा घेऊन म्हटला शेळी नेऊन तिची पार्टीच करायची. म्हटलं अमावस्येच्या दिवशी सगळे मित्र जमा केले आणि अमावस्येच्या रात्री तो गोठ्यामध्ये गेला. त्यानं ती शेळी नेली, तिची पार्टी बिर्टी केली. सकाळी उठला, स्नान संध्या केली, शुद्धीवर आला, गोठ्यामध्ये फेरफटका मारायला गेला. बघतो तर काय, त्या गोठ्यामध्ये शेळी तशीच. बायकोला म्हटले, काय ग गोठ्यामध्ये शेळी तशीच कशी काय? बायको म्हटली, अहो त्या शेळीचा मरू द्या, पण रात्री 2 वाजता तुम्ही गोठ्यातून आपलं काळं कुत्र कुठं घेऊन गेले होते आणि कुत्र्याचीच पार्टी केली. मग नंतर पश्चातापाशिवाय जीवनामध्ये काही राहिलं का? आयुष्यभर ते मनाला खात राहिलं का मी कुत्रच खाल्लं? काय आयुष्यभर तुम्ही जर व्यसन केले नाही का, वाईट ठिकाणी जर वाईट वागलात, वाईट मार्गाला जर गेलात, तर संत महात्मे म्हणतात शेवट सुद्धा चांगला होत नाही. तुम्हाला तुमचा शेवट चांगला व्हावा असेल तर चांगलं जीवन जगा. संत महात्मे म्हणतात ज्या कलियुगामध्ये आपण जन्माला आलोय ना, हे कलियुग फार भयंकर आहे. आणि हे कलियुग पूर्वी कसं होतं आणि याच्यानंतर ते किती वाईट येणार आहे. माझ्या एकनाथ महाराजांनी गोड वर्णन केले. शकून सांगावया आले या माई वाजना, 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 निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव, शकून सांगावया शकून सांगावया आले या माई वाजना, निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव, शकून सांगावया आले या माई वाजना, शकून सांगावया आले या माई वाजना. हे कलियुग किती भयंकर येणार आहे माझ्या नाथ बाबांनी अगोदर सांगून ठेवले. आता ऐका, कलियुगाचे दादा ऐकावी थोरी, कलियुगाचे दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, भ्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी, शकून सांगावया आले या माई वाजना, शकून सांगावया आले या माई वाजना, शकून सांगावया आले या माई वाजना, शकून सांगावया आले या माई वाजना. हे आतापर्यंतच. आता इथून पुढे किती वाईट दुनिया येणार आहे ते ऐका. पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल, पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल, 5 वर्षाची नारी भ्रतारा मागेल, 5 वर्षाची नारी भ्रतारा मागेल, 7 वर्षाची नारी गर्भिणी होईल, शकून सांगावया आले या माई वाजना, शकून सांगावया आले या
एकनाथ महाराजांनी सांगितलं किती वाईट कलियुग येणार आहे. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. आणि आता जवळजवळ 80% मुलं बापाचे वैरी झालेत की नाही. घराच्या बाहेर काढून दिले, लाथा काय मारतात, घरात घेत नाही. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. हे नाथ बाबांचं वाक्य खरं ठरलंय. इथून पुढे काय होणार आहे. पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल. बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. आतापर्यंत अनेक मॅटर आपण बघितले. चुलत बहीण भावांचे सुद्धा लग्न झालेत. इथून पुढच्या कलियुगामध्ये सख्खे बहीण भाऊ लग्न करतील. मुलगी 5 वर्षाची झाली का ती सांगेल बाबा माझं लग्न करून द्या. आणि 7 वर्षाची मुलगी गरोदर राहील. 5 वर्षाची नारी भ्रतारा मागेल. 7 वर्षाची नारी गर्भिणी. म्हणजे आता हे कलियुग चाललंय आपल्या काळामध्ये फार बरे. पण देवाला सांगा हे सगळं वाईट दिसायच्या अगोदर तोपर्यंत आम्हाला ठेवू नको. का? कारण फार वाईट कलियुग येणार आहे. म्हणून संत महात्मे विनंती करतात या कलियुगामध्ये आपल्याला आपला उद्धार जर करायचा असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण रील भेटी. संत महात्म्यांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा उभारिले ध्वजा तिन्ही लोकावारी. ऐसे चराचरी किरते जाते. ऐसे चराचरी किरते जाते. ऐसे चराचरी किरते जाते. उभारिले ध्वजा तिन्ही लोकावारी. ऐसे चराचरी किरते जाते. ऐसे चराचरी किरते जाते. ऐसे चराचरी किरते जाते. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोमा. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोमा. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोमा. मुक्ताबाई दान दीप्ते कळा. मुक्ताबाई दान दीप्ते कळा. मुक्ताबाई दान दीप्ते कळा. उभारिले ध्वज तिन्ही लोकावरी. संत महात्म्यांनी त्या देवाचा नावाचा झेंडा तिन्ही लोकांमध्ये लावला. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता करणारा वरती बसले. आपण फक्त त्याचं चिंतन करायचंय, चिंता करायची नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी येतात. एक येते चिता आणि एक येते चिंता. फरक फक्त बिंदू मात्र आहे. जी मेल्यानंतर जळते जिला चिता असं म्हणतात. आणि जी जिवंतपणी पावलोपावली माणसाला जाळते तिला चिंता असं म्हणतात. चिंता से घटे चतुर्य. दुःख से घटे शरीर. पाप से घटे लक्ष्मी. कह गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात चिंतेमुळे माणसाची चतुराई सुद्धा घटते. एखादा किती हुशार मनुष्य असेल पण त्याच्या जीवनात जर काही ना काही चिंता सतावत असेल ना चिंतेमुळे माणसाची चतुराई कमी होते. दुःख से घटे शरीर. तुम्ही तुमच्या बायको मुलांना किती खायला प्यायला द्या. लोक म्हणतात बायको मुलांची तब्येत होत नाही. काहीच कमी नाही हो. पण त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं एवढं खातात पितात म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. दुःख से घटे शरीर आणि पाप से घटे लक्ष्मी. लोक म्हणतात ताई पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता हो पण आता आमच्या हातात पैसा राहत नाही. याला कारण का ज्या दिवशी आपल्या हातात पैसा राहत नाही ना त्या दिवशी आपण आपणच लक्षात घ्यायचं माझं कुठेतरी पाप वाढत चाललंय. आणि ज्या दिवशी पाप वाढतं ना त्या दिवशी लक्ष्मी नाराज होऊन आपल्या दारातून निघून जात असते. पाप से घटे लक्ष्मी. हे मी सांगत नाही. कह गए दास कबीर. हे संतांची वाणी आहे. संतांची वाणी जीवनामध्ये कधी खोटी ठरत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात की भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो काही देह दिलाय या देहाने आपल्याला त्याचं भजन पूजन चिंतन करायचंय. विनाकारण वायफळ बडबड करायचं नाही. काही काही लोक विनाकारण वायफळ बडबड करतात. वायफळ बडबड केल्यामुळे काय होतं माऊली म्हणते साचाने मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. प्रत्येक माणसाचं बोलणं
बोलणं गोड असावं, प्रेमाचं असावं, अमृतासारखं गोड असावं. वायफळ बडबड केल्यामुळे काय होते, एक सुंदर उदाहरण सांगते, जरा लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक सासरा, एक जावई आणि एक मुलगी, तिघ जण रस्त्याने चालले होते. संबंध लक्षात आला का तुमच्या? सासरा, जावई आणि मुलगी तिघे जण रस्त्याने चालले होते. पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या. शेतकऱ्याच्या बांधावरून रस्ता काढत काढत लोक प्रवास करायचे. रस्त्यानं गप्पा मारत मारत चाललेले असताना वेळ होता म्हणून एक टाइमपास म्हणून तो सासरा जावयाला म्हटला, जावई बापू, या शेतकऱ्याची ज्वारी एवढी चांगली आली, शेती एवढी चांगली आली, तुम्हाला काय वाटतं याच्या शेतामध्ये किती पोते ज्वारी होईल? तो सासरा म्हटला, जावई बापू, या शेतामध्ये ना कमीत कमी 30 पोते ज्वारी होईल. जावई म्हटलं, काय बोलता सासरे बुवा, एवढंच शेत, त्याच्यामध्ये 20 पोते ज्वारी होईल. आता जावई म्हणतो 20 पोते आणि सासरा म्हणतो 30 पोते. आता तुम्ही जावयाकडचे आणि तुम्ही सासऱ्याच्याकडचे, तुम्ही सासरे आहातच. जावई म्हणतो 20 पोते, सासरा म्हणतो 30 पोते. जावई म्हणतो, सासरे बुवा, 20 पोत्याला एकही पोतं वर होणार नाही. आणि सासरा म्हणतो, जावई बापू, 30 पोत्याला एकही पोतं कमी होणार नाही. जावई म्हटला, सासरे बुवा, मी ग्रॅज्युएट आहे. आता मला सांगा, शेतीचा अनुभव ग्रॅज्युएटला जास्त की शेतकऱ्याला जास्त? पण ती ग्रॅज्युएट ऐकायलाच तयार नाही. तो म्हटला, सासरी बुवा, शेवटचा सांगतो, काही जरी झालं ना या शेतामध्ये 20 पोती ज्वारी होईल. सासरा म्हटला, जावई बापू, काही जरी झालं ना या शेतामध्ये 30 पोती ज्वारी होईल. त्या जावयाला असा राग आला, कारण जावई जरा चिडके असतात ना. राग आला, सासरा ऐकत नाही म्हणून त्यानं रागाच्या भरात एकदा सासरा उचलला आणि जमिनीवर अगदी असाच आणि त्याच्या छातीवर बसला आणि त्याला सांगितलं, सासरी बुवा, मी तुमच्या छातीवर बसलोय, आता तरी सांगा या शेतामध्ये 20 पोती ज्वारी होईल. सासरा म्हटला, जावई बापू, तुम्ही माझ्या छातीवर बसलेत, माझा जीव गेला तरी चालेल, पण या शेतामध्ये ना 30 पोती ज्वारी होईल. आता छातीवर बसून सासरा ऐकत नाही. शेवटी जावयाला असा राग आला, रागाच्या भरामध्ये तो आपल्या सासऱ्याला असा उचलायचा आपटायचा, उचलायचा आपटायचा, अक्षरशः उचलून आपटून पाठीला सगळे खडे रुतले. सगळ्या पाठीतून रक्त निघायला लागलं, पाठ लाल झाली. मुलगी गंमत बघते, इकडे नवरा इकडे बाप, दोघांचं कडाकाचं भांडण जमलंय, कुणाच्या बाजूने बोलावं? बापाची वाईट अवस्था झाली. ती मुलगी रडायला लागली, बापाच्या जवळ गेली, म्हटली, बाबा, अहो तुमच्या जावयानं तुमची पाठ आपटून घासून सगळी पाठ लाल केली. अहो जाऊ द्या की बाबा, म्हणा की शेतामध्ये 20 पोते ज्वारी होईल. त्या मुलीचं नाव होतं वसू. बाप म्हटला, अगं वसू, माझी पाठ किती बी घासू, पण 10 पोतीची कळ कशी काय सोसू? शेत कोणाचं, भांडण कोणाची काही गरज आहे का? म्हणजे विनाकारण कुणाच्या तरी शेतावरून भांडत बसले आणि विनाकारण दोघांनी मार खाल्ला, दोघांनाही त्रास झाला. याला कारण का? याला म्हणतात वायफळ बडबड. विनाकारण वायफळ बडबड करायचीच नाही. तुम्हाला बोलायचंय ना, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, इतकं गोड बोला की आपल्या बोलण्यामुळे जगाच्या बापानं पांडुरंग परमात्म्याने डोलावं. इतकं माणसाचं बोलणं गोड असावं. बोले तैसा बोले आणि जेने बोले विठ्ठल डोले. इतकं चांगलं बोला. संत महात्मे म्हणतात, आपण या ठिकाणी जन्माला आलोय,
जन्माला आल्यानंतर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पालन पोषणाची भरण पोषणाची जबाबदारी माझा भगवान परमात्मा घेतो. आजही काही काही लोक असं म्हणतात, मी आहे म्हणून गाव आहे, मी आहे म्हणून घर आहे. पण तुम्हाला खरं सांगू, तो फक्त आपला गैरसमज आहे. ज्या वेळेला आपण निघून जातो ना, आपण निघून गेल्यानंतर लोक आपल्या करता 10 दिवस रडतील, फार तर फार 15 दिवस रडतील, 1 महिना रडतील, नंतर कुणी आपली आठवण सुद्धा काढत नाही. आपल्याला असं वाटतं मी गेल्यानंतर कसं होईल. पण तुम्हाला एक उदाहरण खरं सांगते, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका की आपण या गेल्यानंतर या जगामध्ये कुणाचंच कशावरून काही अडत नाही. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. एका सज्जन गृहस्थाच्या घरी मुक्काम करता थांबले. सकाळी सकाळी साधू महाराज उठले, स्नान संध्या देवपूजा झाली, महाराज निघाले आणि त्या घर मालकाला सांगितलं, दादा दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता चाललोय, येता का माझ्या बरोबर? घर मालक जरा धार्मिक होता, त्याने सांगितलं, महाराज यायला काही हरकत नाही, मी तुमच्या बरोबर आलो असतो, पण पदरामध्ये माझ्या बायको मुलं आहेत, मी जर तुमच्या बरोबर दक्षिण भारतला आलो तर माझ्या बायको मुलांचं कसं होणार? मग त्यावेळी महाराजांनी सांगितलं, तेवढीच चिंता आहे म्हटले. हो. महाराज म्हटले, तू जर माझ्या बरोबर दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता जर येत असेल तर मी दर महिन्याला तुझ्या बायकोच्या अकाउंटवर 5,000 रुपये पाठवतो, 6 महिने प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये देणार. मग चिंता. त्याने विचार केला, 6 महिन्याचा प्रश्न आहे, दक्षिण भारतची यात्रा ही होईल आणि महाराज जर 5,000 रुपये बायकोला देत असेल तर बायको मुलांचा उदरनिर्वाह होईल, जायला काय हरकत आहे. घरच्या बायको मुलांचा निरोप घेतला, बायकोला सांगितलं, तुला दर महिन्याला 5,000 रुपये मिळतील, मी जातो, 6 महिन्यामध्ये दक्षिण भारतची यात्रा करून येतो. बायको मुलाचा निरोप घेतला आणि तो गृहस्थ दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता निघाला. 1 महिना झाला, 2 महिने झाले, प्रत्येक महिन्यामध्ये साधू महाराज याच्या बायकोच्या अकाउंटवर 5,000 रुपये पाठवायचे आणि ती आपला उदरनिर्वाह करायचे. 2-3 महिने चांगलं रुटीन चाललं होतं. पण हा जेवायला बसला की म्हणायचा, महाराज माझी बायको जेवली असेल, माझे मुलं जेवले असतील, आता ते काय करत असतील, आता त्यांना बरं वाटत असेल का, त्यांचं काही दुखत नसेल ना. महाराजांनी विचार केला की अरे हा चाललाय दक्षिण भारतच्या यात्रेला, याच्या बायकोला मी 5,000 रुपये महिन्याला देतोय आणि तरी हा सारखा घरच्या बायको मुलाची चिंता करतोय, पण याची बायको मुलं याची किती चिंता करतात हे महाराजांना त्याला दाखवून द्यायचं होतं. महाराजांनी त्याच्या नकळत एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये खोटं खोटं पत्र लिहिलं. त्याच्यात असं लिहिलं, कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की जे तुमची पती माझ्या बरोबर दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता आले होते, 1-2 महिने आमचा प्रवास आनंदाचा सुखाचा झाला, पण 3ऱ्या महिन्यामध्ये रस्त्याने चालत असताना एका भरधाव ट्रॅक खाली तुमचे पती सापडल्यामुळे तुमच्या पतीचा मृत्यू झाला, माझा जोडीदार गेला, त्याच्या आत्म्याला भगवंत चिर शांती देवो, कळावे तुमचा साधू. सही केली, पत्र घरी आलं. बायकोला वाटलं मनी ऑर्डर आली की काय, तिनं ते पत्र घेतलं, वाचलं. पतीच्या निधनाची बातमी कानावर आली आणि त्या बाईनं जोरजोरात रडायला सुरुवात केली. ती बाई रडत होती. सगळा गाव गोळा झाला. बघता बघता नातेवाईक मंडळी गोळा झाली, सगळी ग्रामस्थ मंडळी आली, पाहुणे मंडळी आली, सगळे आजूबाजूला असे बसलेले होते आणि त्या बाईने रडायला सुरुवात केली. माझे पती गेले, आता माझं कसं होणार, माझ्या मुला बाळांचं कसं होणार, माझा संसार प्रपंच चालणार तरी कसा. कुणी एक साधू महाराज दर महिन्याला 5,000 रुपये द्यायचे, त्या महाराजांचाही पत्ता नाही, आता माझं कसं होणार. ती बाई रडत होती. गावचे सरपंच चांगले होते, ते पुढे आले, सांगितलं, ताई तुम्ही रडू नका, तुम्ही आमच्या गावच्या माऊली आहात, आम्ही तुम्हाला असं उपाशी मरू देणार नाही, हवं तर मी तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये देतो, पण ताई तुम्ही जरा शांत व्हा. ती बाई थोडी शांत झाली. गावचे पाटील पुढे आले, सांगितलं, ताई रडू नका, हवं तर मी तुम्हाला दर महिन्याला किराणा भरून देतो, तुम्ही रडू नका. बाई अजून शांत झाली. गावातली अजून 10-15 प्रतिष्ठित मंडळी पुढे आली, सांगितलं, ताई रडू नका, आपलं गाव खूप मोठं आहे, दर महिन्याला गावातल्या प्रत्येक घरातून आम्ही तुम्हाला 50-50 रुपये काढून देऊ, पण तुम्ही रडू नका. कोण म्हणते साड्या देऊ, कोण म्हणते कपडे देऊ, कोण म्हणतं शिक्षणाचा खर्च देऊ, कोण म्हणतं पैसे देऊ. नवरा गेल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये त्या बाईचं एवढं भारी रुटीन बसलं, भारी बर का. दर महिन्याला सरपंचाचे 5,000, पाटलाचा किराणा,